इथं बघू शकता आपण हे 6 नंबरचं गणित आहे। इथं 4 स्टार वजा 3 स्टार बरोबर 4000, तर स्टार बरोबर किती असं आपल्याला विचारलेलं आहे। असं गणित आल्यानंतर आपण काय करायचं, पहिल्यांदा 8 हा अंक जे पर्यायातले अंक आहेत 8, 4, 0 आणि इकडं 5, ह्या पर्यायातले अंक आपण टाकून बघायचे। पहिला पर्यायातला अंक आहे 8, स्टारच्या जागी इथं 8 टाकल्यानंतर 8888 होईल, वजा 3 स्टार येतं म्हणून 3 वेळा 8 टाकल्यानंतर इथं होईल 888। अशा वेळी आपण 8888 मधून 888 वजा केले तर आपल्याला 8000 उत्तर येईल। तसंच समोर मात्र 4000 आहे म्हणून हे गणित आपल्याला, हा पर्याय आपल्याला बरोबर नाही। मग पुढचा चेक करायचा, 2 नंबरचा अंक किती, 2 नंबरच्या पर्यायाचा अंक आहे 4। मग 4 वेळा जर आपण 4 टाकले, वजा 4 वेळा 4 केले तर 4444 होतात, वजा 444 होतील। 444 हे 4444 मधून वजा केली तर बरोबर 4000 येते, म्हणून आपल्याला 2 नंबरचा पर्याय हे उत्तर आहे। जर 2 नंबरचाही पर्याय आला नसता तर आपल्याला 0 अंक टाकून पाहावा लागला असता। 0चं तर येणारच नाही, कारण 0 टाकल्यानंतर सगळं 0 येईल। उत्तर तर आपलं 4000 आहे। पुढचा जर आपला 5 अंक आहे 4 नंबरच्या पर्यायाचा, तो जर आपण इथं टाकला तर आपल्याला काय होईल, 5555 वजा 555 असं केलं तर 5000 उत्तर येईल, परंतु बरोबर 4000 दिलं आहे, म्हणून 4 अंक हा जर आपण इथं टाकला तरच आपलं उत्तर 4444 वजा 4000 असं केलं तर 4000 येते, म्हणून आपला पर्याय नंबर 2 हा उत्तर आहे। अशा प्रकारे स्कॉलरशिपच्या ज्या ट्रिक्स आहेत त्या ट्रिक्स आपण पाहू शकतो आणि याच्या माध्यमातून शेअर करू शकतो। याच्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा।